आरती होणार, संबळ वाजवणार आणि हा या वर्षी तुझ्या बाप्पासाठी मोदक पण बनवणार. गणपती बाप्पा मोरया. आता काय आरती करणार आहेस? देवी यासाठी फुलवाती करून ठेवते पूजेला. मला वाटलं काय माझी आरती करतेस की. दादा यात काही रेंट अग्रीमेंट्स आहेत आणि लेबर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे तुमच्या सह्या हव्या त्याच्यावरती. मी शब्दांशब्द व्यवस्थित चेक केलंय, सगळं ओके आहे. तुम्ही निर्धास्त होऊन सह्या करू शकता याच्यावर. ठीक आहे, करतो सह्या. आता नाही, नंतर नंतर नीट वाचेन मी आणि मग सही करेन. हो, असं चांगलं काम करत राहा, कळलं का? म्हणजे चांगली प्रगती होईल तुझी. थँक्यू दादा. तुमचा हात असाच डोक्यावर ठेवा, मी खूप प्रगती करेन. येतो दादा. युवराजवर तुम्ही कामाची जबाबदारी टाकलेत त्यामुळे खुश आहे तो. कामाचं योग्य वाटप केलंय त्यामुळे सारंग पण खुश आहे. दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही, पण तुमचं दोघं ऐकताय. बरं वाटतंय पाहून मला. काय सारंग आपला फार समजूतदार आहे, युवराज तसा नाहीये. थोडं मनात आढी ठेवून राहतो. म्हणूनच मी त्याला असं काम दिलंय की ते काम करताना त्याला गर्व वाटला पाहिजे, कमीपणाचं नाही वाटलं पाहिजे. पण एकत्र दोघं काम करतायत त्यामुळे मनातली आडी पण त्यांच्या दूर होईल आणि मनही स्वच्छ होते. आज यांची मन साफ केली, उद्या घरातली धन दौलत साफ करणार मी. ये डिंक टिका डिंक टिका. मला 2-4 गोष्टींवरती सारंगशी बोलायचंय. आहे कुठे तो? सकाळी नाश्त्याला पण दिसला नाही. अहो ती आपल्याकडे येते ना, ते संबळ शिकायला. मंजिरी तिच्या घरी गेलेत 2 जण गणपतीसाठी. बरं, काय हरकत नाही. मी ऑफिसमध्ये जातो, तो आला की त्याला पाठव ऑफिसमध्ये. चला. हा सारंग, अरे आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. हा हे म्हणत होते तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. कधी येत आहे परत? अगं आई आता निघणारच होतो, पण एक काम करतो, मुक्ताशीच बोल. हो मुक्ता आई. अंबिका, त्याला नक्कीच माझा संशय आलाय. त्याशिवाय ती असं बोलणारच नाही मला. आणि जर तिला खरंच कळलं असेल ना तर ती दादांना खूप वेगळ्या प्रकारे सांगेल. काय करू आता? वहिनीला फोन करते. हा गायत्री बोल. वहिनी कुठे आहेस तू? मी मंजिरीच्या घरी आली आहे. काय झालं? वहिनी, अगं आत्या मला काल म्हणाली की तिला सगळं समजलंय. काय समजलं? ते काही सांगितलं नाही तिने. न सांगताच निघून गेली ती. पण आता जर ती माझ्या समोर आली ना तर रागाने असं रोखून बघते माझ्याकडे. मला खूप भीती वाटते वहिनी. बघ, तू आधी शांत हो आणि अजिबात घाबरू नकोस. बघ, आत्यांना जर समजलं असतं ना तर त्या एवढ्या वेळ शांतच बसल्या नसत्या. त्यांनी ना तुझा हा घाबरा चेहरा बघून तुझ्याकडून काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न केला असणार. मी तुला लई वेळा सांगितलंय की तू नॉर्मल राहत जा, म्हणजे कोणाला काहीच वाटणार नाही. बघितलंस ना, तुझ्या भीतीनंच त्यांना संशय घ्यायला भाग पडले. हे बघ, आता अजिबात घाबरू नकोस आणि शक्यतो त्यांच्यापासून जरा लांबच राहा. जर त्या समोर आले आणि त्यांनी विचारलं किंवा सांगितलं की मला काहीतरी समजलंय तर तू काय सांगशील? तर सांगेन की माझ्याकडे लपवायला काहीच नाहीये आणि काय समजले तुम्हीच सांगा आता. शाबास. हे बघ, असंच धीट राहायचं आणि अजिबात घाबरू नको, काळजी करू नको. आम्ही येऊच थोड्या वेळात. हो. बाप्पा, आता कुठलंही इग्न येऊ देऊ नको. अंबिके, आज काय घडलं माहितीये का? काय? अगं कशाला बोलवलं माहितीये का रावदादांनी सारंगला कामासाठी? पण तो आलाच नाही.
मग युवराजला घेऊन गेले ते महत्वाच्या कामासाठी. हो. मग पोटात दुखतंय का तुमच्या? का आमच्या कशाला पोटात दुखेल? हा? दादानी युवराजला खांद्यावर बसू दे नाही तर डोक्यावर घेऊन नाचू दे, आम्हाला काय? इतके दिवस माझ्या युवराजवर अन्याय होत होता तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही, आणि आता जेव्हा दादा त्याला सोबत नेतायत, त्याला मान देतायत, सन्मान देतायत, तर तुमच्या चर्चेला अगदी उदाहरण आलंय. चर्चेला उदाहरण? एवढी मोठी गोष्ट घरात घडते आणि आम्हाला माहितीच नाही. कसली चर्चा आणि कसलं उदाहरण? मी आपली तर रावदादांची आणि युवराजची बातमी दिली, तर काय आपलं चर्चा? मी काय ती बातमी अगदी सोलून विस्कटून अगदी विश्लेषण करून सांगितलं नाही. मला माहितीये मी आले ना म्हणून गप्प बसलात, नाहीतर लांबलचक पल्लेदार चर्चा झाल्या असत्या. मला तुमच्या सगळ्या खोड्या आहेत ना त्या कळतायत. वहिनी ही बाई ना माझ्या आता डोक्यात जायला लागली. एवढी जागा तुझ्या डोक्यात? झाले मारला जोक. तुम्ही आता डोक्यात जाऊ नका. मला भयंकर राग आलाय आणि भूक लागली ना की माझा राग अनावर होतो, तुम्हाला माहितीये. नाही पण आता ते शक्य नाही, कारण मुक्ता आणि सारंग आल्याशिवाय आपल्याला जेवायला मिळणार नाही. हो, आणि दादाही आला नाहीये ना अजून, त्यामुळे जेवणाचं काय झालंच, बसताच येणार नाही आपल्याला. तुम्हाला कुणासाठीही थांबायची गरज नाहीये. जा तुम्ही दोघं जेवून घ्या. नाही कशाला बघा. चलो थँक्यू वहिनी. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप भूक लागली होती. चला लवकर. उगाच आणि काय. चला चला. घरात जे घडते ना ते सारंगच्या कानावर घालायला हवंय. हे काय? अरे हे त्या गायत्रीच्या फॅशन डिझायनिंगचं पुस्तक आहे. अरे हे वेगवेगळे फॅशनचे कपडे नवीन. नाही नाही अगं ते छोटे आहेत, तुझ्या आवाक्याच्या बाहेर आहेत ते. हो झाले जोक मारून झाले. हल्ली खूप जोक्स मारता तुम्ही. अहो मी हे स्केचबुक चेक करते. हे स्केचबुक बघताना काहीतरी कुठेतरी हरवून जाते. काहीतरी आहे असं. हो हे काय? मला सांगा, फॅशन डिझायनिंग मध्ये लहान मुलांचे कपडे पण शिकवतात का? नाही. हे काय सगळं? आणि हे बघा, लहान बाळाचं अस्पष्ट चित्र. आणि हे बघा प्रश्नचिन्ह. पण हे तर फॅशन डिझायनिंगचं बुक आहे, पण ह्याच्यामध्ये लहान बाळाचे स्केचेस कशासाठी? हो मला ना एक सॉलिड डाऊट आलाय. म्हणजे? आणि जर तो खरा असेल ना तर आपल्या हातात एक ऍटम बॉम्ब सापडलाय. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आता बघा नगरकरांचा वाडा कसा हादरून जातोय ते. ना भूतो ना भविष्यती. ब्रेकिंग न्यूज. काहीतरी थांब पळू नकोस. प्लीज. नाही मी जायला देणार नाही. प्लीज काय प्लीज? आतमध्ये स्वतःला कोंडून घेणार होतीस? अगं पण कोंडून घेऊन फायदा काय? एक ना एक दिवस हे पोटातलं सत्य स्पष्टपणे सगळ्यांना दिसणार. ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्पष्ट होत जाणार आहे. गायत्री आत्या काय बोलते? काय बोलते आत्या? अगं बोल ना, काय झालंय? अगं का माझा जीव टांगणीला लावतेस? अगं बोल बोल. अगं मला रडतेस काय? काय झालं ते सांग ना स्पष्ट. काय झालंय सांग ना. काय स्पष्ट सांगणार आहे ती? शेण खाल्ल्यावर कुठलं तोंड करून बंद करून बोलणार ती? अगं मारू नको तिला. तिची रडारड ह्याच्यावर नाही कळत नाहीये का तुला काय झालंय ते? अगं बोल ना. आता काय माझा जीव घेणार आहेस तू? आणि हे सगळं करण्याआधी माझा जीव घ्यायचा होतास ना. का केलंस असं? का केलंस? ह्यावर ना आपण एक जालीम उपाय करूया. पण त्याआधी हिचा पराक्रम मला वाड्यात सगळ्यांना सांगायला हवा. नाही नको नको माणसं नको. सगळ्यांना नको. नेमकं गरजेच्या वेळेस तसं कुठे जातात कोणाचं? अरे मी कशाला? मी घेऊन येतो त्यांना. चला मी पण येते. माणसं प्लीज तुम्हाला काही सांगू नका प्लीज. आपण आपापसात मिटून टाकूया ना. आधीच आम्ही सावत्र. त्यांच्यावर चोवीस आळा आलाय आणि हे जर का सगळ्यांना कळलं तर बरबाद होऊन जाऊ आम्ही. प्लीज सांगू नका ना. मी तुमच्या पाया पडते. बाबा व्हा ना बरबाद. इतकं सगळं होऊन सुद्धा एवढं तोंड वर करून बिंदासपणे कसं काय जगताय तुम्ही? आता हे शेण खाल्लंय ना हिनी,
मग सामोरं जायची तयारी पण ठेवा. मी तर बाई दादापासून काही लपून ठेवणार नाही हो. नाही आत्या आत्या प्लीज दादा नको नको हात सोड. अगं नको का? अच्छा दादा मारून टाकतील नको प्लीज नको दादा नको. वर ना. मारून टाकतील म्हणे. कुठल्या तोंडाने जगणार आहेस तू? तुझ्यासारखी मुलगी तर मेलेलीच बरी. चल नाही नाही मला तुम्हाला नको ना प्लीज सोड चल. नाही पण मी काय म्हणतो, तुम्ही जर दादाला सांगत नसाल ना तर राहू दे, पण मी मात्र सांगणार हा. कारण ते आमची श्रद्धास्थान आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी निष्ठावान आहोत. गायत्री, दादा आला. दादा सांगायला येळ लागला ते मायामुळंच. म्हणजे आम्हाला वाटलं की एकदा ऋषी सापडल्यावर सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगून टाकूया. आम्ही मागं एकदा सांगायचा प्रयत्न पण केला होता, पण तेव्हा मोठ्याने मंगळागौरीचा विषय काढला. लई आनंदात होते म्हणून मग राहून गेलं. पण खरंच आम्ही नंतर मंगळागौरी नंतर सांगायचा विचार केला होता. आजच आम्ही सांगणार होतो दादा. खरंच तुझ्यासारखी मुलगी माझ्याशी खोटं कसं काय बोलू शकते ग? दादा ज्या क्षणी हिच्याबद्दल तुला समजलं त्या क्षणी तू मला सांगायला हवं होतंस ना. ती योग्य वेळ होती ना. आवाज चुकलंच. म्हणजे हे म्हणतच होते की आपण लगेच सांगूयात, पण मला वाटलं की. पण तू तुझी अक्कल चालवलीस. दीड दमडीची गावाकडची अक्कल. अडाणी, या पोरीनं जी चूक केली ना त्यात तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. कोणालाही आता माफी नाही, कोणालाच नाही. सगळ्यांनी चूक केली. मी पण चूक केली. मी चूक कोणती केली माहितीये? तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं, उडण्याचं बळ दिलं, तुमच्या पंखांमधली ताकद आजमावण्याचं बळ दिलं तुम्हाला. मला वाटलं होतं उडाल, तुमचे स्वप्न साकार कराल, नगरकर कुटुंबाचं नाव कराल, पण नाही. पंख नाही फुटले तुम्हाला ना, शिंग फुटली. शिंग. आता ती छाटण्याची वेळ आली. आणि काय गे वैजयंती, ही तुझी लाडकी सून मुक्ता, नको तेवढे लाड केलेस ना हिचे. हवं तेवढं स्वातंत्र्य दिलंस. काय दिवे ओवाळले बघ तिने, काय करून ठेवलंय बघ. आणि काय रे माधवी आणि भाऊ, स्वतःची एक मुलगी नाही सांभाळतायत तुम्हाला. साधे संस्कार नाही करतायत त्याच्यावरती. शेण खाऊन आली. लक्ष कुठे होतं तुमचं? भले तुम्हाला घराचा धंदा नाही सांभाळतायत, व्यवहारामध्ये तुमचं ज्ञान नाहीये, मला कळू शकतं, मी समजू शकतो. स्वतःची मुलगी नाही सांभाळू शकत. आई बाप म्हणून निकम्मे आहात तुम्ही, निकम्मे आहात. अरे तुमच्यापेक्षा हे बरे, दत्ता, अंबिका आणि हा युवराज. निदान त्यांनी असले घाणेरडे प्रकार तरी केले नाहीत रे. नगरकरांचं नाव राखलं त्यांनी.
मध्ये येण्याची हिंमत कशी केलीस तू? एवढा तुला मान दिला, सन्मान दिला, स्वातंत्र्य दिलं, कौतुक केलं, तू माझाच अपमान करतेस? माझा गैरफायदा घेतेस तू? कुठलाही फायदा घेत नाहीये, तुमचा अपमान करते. एवढंच म्हणते की एकदा तिच्या अवस्थेकडे बघा. पोटुशी आहे ती. तिच्या पोटातलं बाळ जरी अनैतिक असलं ना तरी गर्भवती आहे ती. एका गर्भवती बाईवर हात टाकणं हा तिने केलेल्या पापापेक्षा मोठं पाप आहे. हे पाप मी तुम्हाला करू देणार नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची ना, तुम्ही मला शिक्षा द्या. हवं तितकं मारा, पण गायत्रीला काही करू नका. हात जोडते. ठीक आहे, हिला सोडतो मी. पण हिच्या पोटातलं मूल या घरामध्ये येता कामा नये. अनैतिक मूल या घरामध्ये दिसता पण कामा नये. आणि हिच्या पाठीशी जे कोणी उभे राहिले आहेत सगळेजण, त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. यापुढे तुमच्या कुणाही बरोबर मला जेवणाची इच्छाच नाही. तुमचं थोबाड बघायची पण इच्छा नाही. दत्ता, अंबिका, यापुढे या घरातल्या जेवणाची व्यवस्था तुम्ही बघायची. हो दादा. मी जे अन्न खाईन त्याला कुणाचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. तुम्ही म्हणाल तसं दादा. आणि ए गायत्री, मी काय बोललोय ते नीट लक्षात ठेव. आणि असं जर झालं नाही तर माझ्यातला बाप आणि माणूस दोन्ही मेलेले असते. कुठला तरी ना वेगळाच माणूस वावरतोय आपल्यामध्ये असं वाटतं सारखं. आई असं का म्हणतेस? अगं ह्या आधी सुद्धा दादांनी आजीला वर डांबलंच होतं ना. अरे हो, पण त्यांनी किती वेळा माफी मागितली तिची, आणि किती वेळा रडलेत माहिती पण नाहीये तुला. आई आय अग्री, मला माहितीये त्यांना पश्चाताप झाला होता, पण आता जी गोष्ट गायत्रीने केली आहे ती नॉर्मल आहे का? आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की आपण हे सगळं दादांपासून लपवून ठेवलं, सो त्यांचा संताप उफाळून येणं हे योग्यच आहे ना. अरे पण गायत्रीचा जीव जायची वेळ आली होती सारंग. अशा पद्धतीने वागता, अशा पद्धतीने कोणी बोलतं का? काही दादांना पण गायत्रीची कंडिशन दिसत होती, आणि म्हणूनच एवढा राग आल्यावर सुद्धा जेव्हा मुक्तामध्ये पडली ना, दादांनी लगेच माघार घेतली. म्हणजे तुम्हाला त्यांचे वागणं पटतंय का? हो, कारण या संपूर्ण घटनेकडे मी दादांच्या नजरेतून बघतोय, आपल्या नाही. हे अगदीच मान्य आहे मला. गायत्रीची चूक छोटी नाही, मोठीच आहे. आणि यांच्यासारख्या शिस्तप्रिय माणसाचं उद्रेक होणं अगदी साहजिक आहे. पण हे सगळं वागणं ना माणुसकीला धरून नाहीये का? असं नाहीये. नाही, असं नाहीये. हे बघ, हे सगळं अचानक दादांच्या समोर आलं ना, त्यामुळे ते असे रिॲक्ट झाले. आपण त्यांना आधीच कल्पना दिली असती ना, मे बी ते काही कमी चिडले असते. हो. तुम्हाला खरंच असं वाटतं का? हो मुक्ता, मला असंच वाटतं. आपण त्यांना सांगायला उशीर केला आणि वी शुड ऍक्सेप्ट दिस. पण ते आपण मान्य केलंय. मी सगळ्यांसमोर सांगितलंय. सांगायला उशीर झाला त्याची जबाबदारी मी घेतलीये. त्यांना हे पण म्हणाले की मला शिक्षा द्या. मुक्ता, आता बोलून काही फायदा होणारच नाही. हे बघ, आणि पहिली गोष्ट अशी की दादा तुला शिक्षा करणार नाही. आणि जर त्यांनी तुला शिक्षा केलीच ना, तर त्याचा त्रास तुझ्या इतका आम्हा दोघांनाही होईल. सो प्लीज, माझी तुम्हा दोघींना एकच रिक्वेस्ट आहे, या संपूर्ण घटनेकडे कुठल्या वेगळ्या अँगलनी बघू नका. मला त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघताच येत नाहीये. सतत त्यांचा तोच चेहरा डोळ्यासमोर येतो. खरंय, मला सुद्धा दादांचं वागणं अजिबातच पटलेलं नाही. असं वाटतंय काहीतरी सूड घ्यायला निघालेत ते कसला तरी.
त्यांच्या वागण्यामागे ना काहीतरी भयानक कारण आहे. पुढे जाऊन काय व्हायला नको असेल ना तर ते कारण शोधायला पाहिजे. उतरला का ता? नाही ग अजून. अगं किती वेळच्या पट्ट्या बदलतोय, गोळ्या सुद्धा दिल्यात, पण ताप उतरतच नाहीये. मला कळत नाही अचानक हा असं कसं काय ताप आलाय. कारण जे घडलं ना ते सहन करण्याच्या पलीकडचे. मी किती मोठी चूक केली असली तरी पोटात बाळ आहे तिच्या. एवढी नाजूक अवस्था आहे, तिला सगळं नाही सहन झालं. हीच काळजी माझं काळीच कुरतडते ग. काय होणार माझ्या पोरीचं माहित नाही काका. काही झालं तरी मी तिची साथ सोडणार नाही. हो ग, तुझ्यामुळेच ती अजून थोडा तरी तग धरू नये. पण मुक्ता, तिच्या पोटात बाळ आहे ग. त्या बाळाचं काय? घरात तर कुणीही ते बाळ वाढू देणार नाही. हे माझी पण तीच इच्छा आहे. काका, मी थोडा धीर धरा. पोटातल्या बाळाचे वडील लवकरच येतील. एकदा का ऋषी परत आला ना की आपण यांचं छोटं का होईना विधिवत लग्न लावून देऊया. काही झालं तरी मी बाळाचा जीव कोणालाही घेऊ देणार. त्याचा जन्म घ्यायचा अधिकार मी कुणालाही हिसकावून देणार. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. पण तुम्ही कशा आलात? म्हणजे तुम्हाला कोणी सोडायला नाही आलं का? माझी आई मला मंजिरीच्या घरी सोडून गेली आणि मग माझे बाबा आम्हाला वाड्याबाहेर सोडून गेले. ते थोड्या वेळाने आम्हाला घ्यायला येणार आहे. म्हणजे माझ्या बाबांनी आज तिघींना इथे सोडलं आहे. अच्छा, असं झालंय तर आता काय करू मी? मुलींना परत पाठवणं चुकीचं आहे. पण मग कसं करणार? देवी आई, काय करू मी? मुक्ताताई, काय झालं? तू कसल्या टेन्शन मध्ये पडली आहे? तू कुठल्या टेन्शन मध्ये आहे का? अगं नाही, असं काही नाहीये. मुक्ताताई, तू आम्हाला आज शिकवणार नाहीस का? शिकवणार आहे ना. या, संभाळ घ्या. हो, पण मी नाही शिकवू देणार. काशाला सांगायला पाहिजे. चला सुरू करूया. काल एवढा तमाशा झाला तरी डोक्यात प्रकाश नाही पडला तुझ्या? काय जलसा सुरू आहे घरात? याला जलसा नाही, मी संबळ शिकवते. वय यांचे पालक यांना इकडे सोडून गेले. ते परत येईपर्यंत मी यांना पुढेही पाठवू शकत नाही. आणि या घरात दादांनी संबळ शिकवायला परवानगी दिलीये. हो, पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे या घरात पुढे या मुलींची शिकवणी घ्यायची नाही. ताई, आपण बाहेर का आलोय? इकडे बघ ना, किती मोकळी हवा आहे. आत मोकळी हवाच नाहीये. इकडे मस्त झाडी आहे, आकाश आहे. आपण ना आजपासून इकडेच शिकवणी करत जाऊया. हो, शांती विद्यालयामध्ये पण आम्हाला असंच शिकवायचे. शाळेतल्या टीचर सांगायच्या. बरोबर. चला, संबळ वादन बंद करा. चला चला, हे पोरीनो आपापल्या घरी जा. आजपासून शिकवणी बिकवणी काय नाही, बंद. चाल.
अहो दादा, पण ह्या मुली मुली बिली काय नाही, मुलींनी घरी जायचं आता. पुन्हा हे दिसता कामा नाही ते. ताई, आता शिकवणी नाही होणार? अगं नाही, शिकवणी नाही बंद होणार. फक्त ना आपण आता पुरतं जरा थांबूयात. हा, मी तोपर्यंत काहीतरी उपाय शोधून काढेन. ताई, ते आजोबा असं का बोलले? तेच तर मला शोधायचंय. ते आजोबा वाईट आहेत का? अगं असं अजिबात नाहीये. त्यांची ना फक्त तब्येत बरी नाहीये म्हणून असं वागते. मुक्ताताई, तुला एक सांगू? जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या घरी आले होते ना, तेव्हा मी या आजोबांच्या खोलीत गेले होते. त्यांना पाहून घाबरून लपले आणि मी काय पाहिलंय माहितीये का? काय काय बघितलं? ते एकटेच होते आणि कसं तरीच करत होते. कसं तरी म्हणजे काय करत होते? ते ना, दादा असं कसं करू शकते? तुझा नवरा, तुझे प्रेमळ सासरे, सारंगचे वडील, ह्या घरातला कर्ता पुरुष, एक राजकारणी, असे रावसाहेब नगरकर मला दूर दूरपर्यंत दिसतही नाहीयेत. कुठला तरी ना वेगळाच माणूस वावरतोय आपल्यामध्ये असं वाटतं सारखं. आई, अगं दादांनी मला संगमनेरला जायला सांगितलंय. तिथे काही व्यापारी आहेत, त्यांना भेटायचंय. बर, नीट जा, काळजी. हो. अब मुक्ता कुठे आहे का? मुक्ता, ही जी बाई आहे ना, तुझी आजी, तिला आणि त्या गायत्रीला खूप त्रास होईल ना याचा, सांगून ठेवते. जा ना आता, दादा येईल. जा बाई, जा तू. माझी नका काळजी करूस. लई जुलूम, लई अत्याचार म्हणजे उद्या येणाऱ्या स्वातंत्र्याची नांदीच आहे. उद्या नक्की उजाडल या आशेवर आजची काळी रात आपण काढायची आहे. समज ठीक होईल. जा तू, नग माझी काळजी करूस. जीव घेईल तुझा. दादा नको, मी येते. पण कुठे नेताय आणि कशासाठी नेताय ते तरी सांग. तुला तुला तुझ्या पापातून मुक्त करायला नेते. म्हणजे म्हणजे तुझ्या पोटात जे पाप वाटतंय ना, त्याच्यातून तुझी मुक्तता करायला नेते मी. अत्य चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. अगं तुला तुला वेळ लागलाय का माधवी? अगं ही काय बोलते? या पापाला तुम्ही इथे जन्माला देऊन वाढवणार आहात का? कशाला वाढवायचं? लोकांनी तोंडात शेण घालायला? तिला तयार करायची जबाबदारी तुझी आहे माधवी. आता प्लीज नको ना असं करू, प्लीज. अगं ती ऐकणार ते तुम्ही माझ्यावर सोडा. पण आपण कोणत्या डॉक्टरकडे नेणार हिला? आणि तिथं जाऊन काहीतरी सांगावं तर लागेल ना, नाव गाव तरी. आणि जरी काही खोटं सांगितलं तरी तुम्हाला तर रावदादांची बहीण म्हणून ओळखतात सगळे. आपली सगळीकडे ना बदनामी होणार आहे हिच्यामुळे. अंबिका, माधवी बरोबर बोलते. नाही, हे असं इलिगल काम कोण करणार नाही. आणि हॉस्पिटल मधला सगळा रेकॉर्ड गव्हर्नमेंट मध्ये जमा करावा लागतो. फार अवघड आहे. म्हणजे म्हणजे अवघड आहे म्हणून आपण गप्प बसायचं, काही करायचं नाही.
हो, हिचीच सुटका होणार नाही, ह्याच्यातून आपली ही सुटका होणार आहे. त्यामुळे आता अवघड आहे. आता ही वेळ नाही, हे सगळं म्हणायची वेळ आता गेली. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आता आपण हिचं काहीतरी करायला हवं. त्यासाठी हिला बाहेर घेऊन जायची काय गरज आहे? माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे. वंस, चला तिला आत घेऊन चला, कळेलच तिला काय ते. काय करणार आहेस तू माझ्या बरोबर? त्या आत गेल्यावर सांगते. चल. नको नको, प्लीज प्लीज, सोड सोड, आता सोड. वहिनी, मुक्ता वहिनी, हे बघ काय करते. तुझी मुक्तावहिनी यात जर पडली ना तर तुझ्या आजीचं काय होईल लक्षात ठेवा. ती तुझी आजी म्हातारी वर आहे, तिथूनच डायरेक्ट वर जाईल ती कायमची. म्हणून म्हणतो तोंड बंद ठेव. जा घेऊन. नको प्लीज, आजीला काही करू नका. मी गप्प राहते, पण आई ऐक ना, तुम्ही माझ्या बाळाला काही करू नका. आत्या, मी विनंती करते. आता ना तुझी अजिबात किव करणार नाही. आमच्या चांगुलपणाचा ना गैरफायदा घेतलायस तू. चल गपचूप आतमध्ये चल. चल गा, चल का, चल. हा म्हणत तिला. या तुझ्या असहाय्य दुर्बळ बापाला माफ कर. मी काही करू शकत नाही. देवी आई माते, तूच बघ कसं करायचं. हे काय केलंस तू? तुम्ही काय करत होता? खबरदार, गायत्री माझी मुलगी आहे आणि हिच्या बाबतीत जे काय करायचं ना ते मीच ठरवणार. तुम्हाला आईसारखं वागता येत नाही ना, म्हणून मी ठरवणार. वहिनी, मग यांना सांगणारीशी खरंच परत येणार आहे. त्याच्या गावच्या घराचा काहीतरी, जागेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्याचे घरचे फोन करू देत नाहीत म्हणून कॉन्टॅक्ट होत नाही. सांग ना, येणारीशी खरंच परत येणार आहे वहिनी. मग तर प्रश्नच मिटला. वा वा वा, असा कसा ग प्रश्न मिटला? तुला सगळं सोपं वाटतं ना? आत्या, गायत्रीनं आणि ऋषीनं एकमेकांना नवरा बायको म्हणून देवीच्या साक्षीनं स्वीकारले. आणि तुम्ही पण एक स्त्री आहात ना. आपल्याला हिच्या भावना नाही समजल्या तर कोणाला समजणार? थांबवाय सगळं, मी हात जोडते तुमच्या समोर. बस झाली या तुझी ही नाटकं. ही काय रंगवून सांगते आणि तू त्याला दुजोरा देतेस. अगं, हे सगळं सांगायला ऋषीनेच सांगितलं असेल ना तिला. त्यामुळे ही नाटकं आता तुमची बंद करा. एक गोष्ट लक्षात ठेव, हिला तर त्रास होईलच, पण हिच्या जोडीने त्या म्हातारीला, त्या थेरडीला पण त्रास होईल. बाद झाल्या या धमक्या. गायत्रीची बाजू घेतली तर आजीला त्रास होणार, आजीची बाजू घेतली तर गायत्रीला त्रास होणार. काय चाललंय सगळं? काय प्रकार आहे हा? म्हणजे काही झालं तरी तुम्हाला दोघींना त्रास द्यायचाच आहे. मुक्ता, वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर. हे बघ, ह्या वाड्यात आमचे हुकूम चालत नाहीत. जे काय चालतं ना ते दादाचं चालतं. त्यामुळे जे काय विचारायचं असेल ते त्याला जाऊन विचार. ते स्वतः नगरकर आहेत. फक्त भाऊ काका, छोटी आई सावत्र आहेत म्हणून संपूर्ण नगरकरांची बदनामी कशी होऊन देतील? भाऊ काकांची इज्जत त्यांची इज्जत नाही का? दादा असा चुकीचा विचार नाही करू शकत. हल्ली ते दिस रात्र त्या खोलीत काय करतात? त्यांच्या मेंदूवर कोणी ताबा तर नाही ना मिळवला? ते जे काही करतायत त्यांच्याकडून करून तर नाही ना घेतलं जाते? काहीतरी चाललंय, मला शोधून काढायलाच हवं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना त्यांच्या खोलीत गेल्याशिवाय नाही मिळणार. आता ते घरात पण नाही.
हीच संधी. जावं की नाही, उगाच कोणी खोलीत जाताना बघितलं तर वेगळंच वळण घेतील. खोलीत नाही गेले तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरच मिळणार नाही. हिम्मत करून जावंच लागेल. बरं झालं, बरं झालं ही शिकवणीची ब्यात कायमची घराबाहेर गेली. आता ही संबळ एकदाची घराबाहेर गेली ना की मी सुटले. देवी आई, वहिनी म्हणाली मुक्ता शिकवणीसाठी बाहेर गेलीये म्हणून. अच्छा, म्हणजे वहिनी माझ्याशी खोटं बोलली तर, की मुक्ताने तिला खोटं बोलायला सांगितलं. अरे बापरे, म्हणजे काशाचं बोलणं मुक्ताने ऐकलं का काय? मुक्ताला शोधायला पाहिजे, मुक्ताला शोधायला पाहिजे. मोठी अजून एक, मला ना तुमच्यासारखेच लय प्रश्न पडले होते. माझं डोकं असं चक्रावून गेलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी दादांच्या खोलीत गेले होते, तेव्हा मला दिसलं की जे दादा बाहेरचं कधीच खात नाही, हॉटेलचं नाव जरी ऐकलं तरी नाक मुरडते, तेच दादा तेलकट तुपकट मसालेदार मागवून खाते आहेत. मोठी हे तर काहीच नाही, अजून काहीतरी भयान मी बघितलंय. म्हणजे काय दिसलं तुला? मोठे त्यांच्या एका टेबलच्या खाली ना मला दारूच्या बाटल्या दिसल्या.